रणांगणावर गोपीनाथरावांनी घोषणा केली की रक्ताचं नातं संपलं. पण तसं घोषणा करण्याची गरज किंवा परिस्थिती का निर्माण झाली? त्याला एक साधं कारण होतं. नगरपालिका परळीच्या निवडणुका झाल्या होत्या आणि ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या आणि उमेदवारी देत असताना तिथल्या स्थानिक काही लोकांच्यामुळे असं थोडासा गैरसमज मुंडे साहेबांचा झाला किंवा ही जी मंडळी आहे ती धनंजयच्या सोबतची आहे, यांना उमेदवारी आपण दिली नाही पाहिजे. मग त्या जागा काही शिवसेनेला सोडता आल्या, मग त्या शिवसेनेला सोडल्या गेल्या. त्याच्यानंतर अशा काही गोष्टी बऱ्याच झाल्या आणि नगरसेवक जे 17 निवडून आले त्यापैकी 13 नगरसेवकांची इच्छा होती किंवा आमच्यापैकी 13 कोणीतरी नगराध्यक्ष करावा. आणि समोरून साहेबांची सुद्धा आजपर्यंत मी पाहिलेलं किंवा जे बहुसंख्याने ठरवतात त्यांचा नगराध्यक्ष आपण केला पाहिजे, त्यांच्यातून केला पाहिजे. पण त्यावेळेस असा निर्णय झाला की हा नगरसेवक एक जो आहे त्यालाच आपल्याला करायचं आणि त्या बाबतीत बाकी 13 नगरसेवकांचे रिझर्वेशन होते. मग 13 नगरसेवकांनी वेगळा निर्णय केला. तर माझी एकच इच्छा होती की जो कुठला नगराध्यक्ष होईल, हा झाला काय ते झाला काय, प्रत्येक गावात एका पक्षाचे 2 गट असतात आणि आमच्या भागात तर आमच्यापैकीच असायचे 2-2, 4-4 गट. जो झाला नगराध्यक्ष तो आपला समजावा अशी एक स्वाभाविक प्रतिक्रिया त्यावेळेस त्या नगरसेवकांची होती आणि तीच अपेक्षा पंकजाताईकडून मुंडे साहेबांकडून होती, ती झाली नाही. तेवढं एक कारण, म्हणजे ते काय कारण रक्ताचं नातं तुटायचं होऊच शकत नाही, पण याच्या पलीकडे दुसरं काही कारण त्यावेळेस झालं नव्हतं. पण तेव्हापासून तुम्ही दूर झाला. मग त्यावेळेस मी दूर नाही, त्यावेळेसपासून दूर व्हायचं कारण आहे तुमची मनाची येत तुटली किंवा तुमच्याविषयी मग मुंडे साहेबांना काही लोकांनी नक्कीच असा प्रयत्न केला की मी आणि माझे वडील मुंडे साहेबांपासून बाजूला जायला पाहिजे. कोण लोक आहेत ते, आता ते असं बोलणं उचित नाही. आज ती कारखान्याची निवडणूक लढवताना तुम्हाला कधी खूप अटीतटीचा संघर्ष चालला आहे? म्हणजे राजकारण, महाराष्ट्राचं राजकारणाचं एक कल्चर आहे, विरोधाला विरोध असतो आणि जेव्हा नाती असतात ती एकत्र असतात. या कारखान्यात हे काही दिसलं नाही. खरं सांगू, विरोधाला विरोध असणं आणि नातं असणं असा काय विषय साहेब गेल्यानंतर जे मला वाटत होतं राहावा ते काय राहिला नाही. मला वैद्यनाथ कारखान्याची खरं सांगतो निवडणूक लढायची नव्हती, कारण मला माहिती आहे की त्या निवडणुकीत लढण्यात काही मला म्हणजे कुठल्या सहकारी निवडणुकीत आपण लढावं. आपल्यावर आता आदरणीय पवारसाहेबांनी एवढी मोठी जबाबदारी दिली, एवढ्या तरुण वयात दिली आणि राज्यभर अनेक प्रश्न आहेत. आपल्यालाही महाराष्ट्र बघायचं आहे, शिकायचं आहे, राजकारण शिकायचं आहे. त्यामुळे ती निवडणूक कुठं लढत बसा. पण काय झालं की त्या निवडणुकीत माझे वडील विद्यमान संचालक असताना, माझं वडिलांची तब्येतही खराब असते, पण निवडणुका लागल्यात, आपल्या कुठल्या सह्या राहिल्यात का बघण्यासाठी सही करायला गेले आणि तिथं आमच्या वडिलांवर खोटी केस झाली. आणि ती केस म्हणजे माझे वडील तर तसे घराच्या बाहेर पण नाही, ती खोटी केस झाल्यानंतर वाटलं की हे अशा पद्धतीनं चाललं. मग ठीक आहे, आपल्याला तर निवडणूक लढायची नाही, पण समोरून आपण निवडणूक लढावी असंच असेल तर आपण लढू. मुंडेंचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा सगळे मंत्री बीडमध्ये आणले. राष्ट्रवादीने गोपीनाथ मुंडेंना टार्गेट करून तुम्हाला पक्षात आणलं. मला एक सांगा, तसा तुमचा एक आज एक गोष्ट, तुमचा वापर राष्ट्रवादीने केला असं एक राजकीय, आज एक प्रामाणिक गोष्ट सांगू आपल्याला, आणि मी हे माझ्या कुलदेवतेला स्मरून सांगतो की कधीही मला म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी आणि अजितदादांनी त्यांच्या पक्षात या असं एक शब्दानं सांगितलं नाही, एक शब्दानं सुद्धा नाही. तुम्ही स्वतःहून गेला नाही, मला विलाज नव्हता. म्हणजे एकदा मला रक्ताचं नातं तोडलं, पक्षामध्ये काही स्थान नाही, परिषदेमध्ये मी पक्षाचा सदस्य पण मला बोलायला सुद्धा संधी दिली जात नाही. काय करायचं मी? आणि एकदा समजा ठीक आहे ना, मी बाजूलाही गेलो असतो, मी तर एवढंही म्हणलं होतं की मला, आम्ही साहेब तुमच्यासाठी राजकारण केलं, तुम्हाला वाटतं की आम्ही घरी बसवतो, असं पॉलिटिकली घरी बसवण्याचे आम्हाला घरी बोलून सांगा, तुम्ही घरी बसता, अशी काय अडचण नाही. मग शेवटी मरता क्या ना करता. राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादीने गोपीनाथ मुंडेंना टार्गेट केलं होतं, कारण ते निवडणुकांमध्ये खूप अडचणीचे ठरत होते. ते म्हणजे शरद पवारवर जेवढे महाराष्ट्रातले इतर लोकांनी आरोप केले नसतील तेवढे त्यांनी केले. राष्ट्रवादीमध्ये जाताना हे तुमच्या लक्षात होतं की माझा वापर होईल? बघा, मी कधीच मी राजकारणात आहे कुठल्या निवडणूक जिंकण्यासाठी आणि पराभव होण्यासाठी नाही. आपण जिथं आहोत, ज्या क्षमतेत आहोत,
ज्या पद्धतीनं आपल्याला सामान्य माणसाच्या कामासाठी धडपड करता येते तेवढी करायची आणि त्या कामातून त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपण स्थान निर्माण करायचं. हे मी त्या काळात लहानपणापासून मुंडे साहेबांकडे बघूनच शिकलो, माझ्या वडिलांकडे बघून शिकलो आणि हे सगळं पाहून आम्ही पुढे आलेलो. त्यामुळे मी कुठल्या पक्षात कुठली निवडणूक जिंकायची म्हणून गेलेलो नाहीच आहे. काही विषय नाही. मला ही वेळ सुद्धा पक्षात जायची का आली, त्याला काही कारणं जे मी तुम्हाला अगोदर सांगितली ती कारणं. सर, गोपीनाथ मुंडे दिवशी माझा शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राचं किती नुकसान झालं? जे रथी महारथी होते त्याच्यामध्ये गोपीनाथरावांचं नाव होतं, विलासराव देशमुख असतील, गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन असतील. महाराष्ट्राचं किती मोठं नुकसान झालं? फार भयंकर नुकसान झालं, शब्दात वर्णन नाही करू शकत. म्हणजे माझ्या दृष्टीने तर आज आमच्या साहेबांचं आणि आम्ही सुद्धा त्या काळात जे स्वप्न पाहिलं होतं, आम्ही घोषणा द्यायची, आम्ही घोषणाही तयार करायच्या की GM बनेगा CM, अशा आम्ही घोषणा द्यायचो. ते स्वप्न आता पूर्ण झालं असतं आणि ते स्वप्न अधुरं झालं. GM बनेगा CM असं घोषणा देतो? हो, आम्ही लहान त्या म्हणजे GM बनेगा CM हीच घोषणा, परळीचा 2 नाथ, वैद्यनाथ, गोपीनाथ, ह्या घोषणा आम्ही द्यायचो. ती जी बातमी आहे ती तुमच्यापर्यंत कशी पोहोचली? मी मुंबईमध्ये या मनोऱ्याला थांबलेलो होतो आणि 6:45 वाजता मला माझ्या रूमवर राहणाऱ्या एका मुलाने उठवलं किंवा TV वर अशी बातमी चालली आहे आणि मग मी फोन केला, कुणाला फोन करावं कळत नव्हतं. मग मी पाशा पटेलांना फोन केला. त्यांनी घटना अशी अशी घडली आहे, विलास चालू आहे असं ते म्हणत होते. मग मी अमित भाऊजींना फोन केला, बाकी कोणाचे फोन लागत नव्हते आणि मग पाशा पटेलांना परत फोन केला. त्यावेळेस तिथे रावसाहेब दानवे साहेब होते, त्यांच्याशी मी बोललो. तिथं कळाल्यानंतर मग मी तसाच दिल्लीला निघालो. हा एक साधा प्रश्न आहे लोकांच्या मनात आहे की त्यांचं काही बरं वाईट झालं अशी शंका आहे मराठवाड्यातल्या लोकांना, त्यांच्या चाहत्यांना. धनंजय, काय वाटतं की मी ठामपणे म्हणजे नाही म्हणू शकत अनेक नाही. म्हणजे अनेक पक्षांनी मागणी केली होती त्यावेळेला की याची चौकशी झाली पाहिजे. असं वाटतं की महाराष्ट्रातल्या त्या एवढ्या मोठ्या नेत्याच्या विरोधात हे असं काही खरं सांगू? कारस्थान झालं असेल? आजचा दिवस साहेबांच्या पुण्यतिथीचा आणि पुण्यतिथीच्या दिवशी एवढे सगळे आपण ह्या सगळ्या पद्धतीचे जे प्रश्न विचारतो, कारण सामान्य माणूस मुंडे साहेबांवर प्रेम करणं, त्यात मी असेल, कदाचित तुमच्याही मनात मुंडे साहेबांबद्दल प्रेम असेल. आज आमचं मन व्यतीत आहे आणि या विषयात आपण अशा पद्धतीनं जे विचारत आहे, मी ठामपणे नाही म्हणू शकत नाही, हे माझं उत्तर असेल की याची चौकशी व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे. तो व्हायला पाहिजे असं ज्यावेळेस तुम्ही म्हणता त्यावेळेस मी ठामपणे नाही म्हणू शकत नाही, एवढा मनात माझ्यासुद्धा संशय आहे.